सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा विषय चांगला चिघळलेला आहे। वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आरक्षण हवं आहे। त्यातच आता धोबी समाजाकडनं एक नवीन मागणी येत आहे की त्यांचा समावेश हा अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये करण्यात यावा। आपल्यासोबत धोबी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष देवराव सोनटक्के आहे। सर, तुम्ही सध्या ओबीसीमध्ये येता, तुम्हाला अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये आरक्षण हवं आहे आणि ते का हवं आहे? महाराष्ट्रामध्ये 1936 पासून तर 1960 पर्यंत आम्ही अनुसूचित जातीमध्ये भंडारा आणि बुलढाणा जिल्हा समाविष्ट होता। कारण CPN बेरावर राज्य हे 1960 पर्यंत असल्यामुळे महाराष्ट्रामधील बुलढाणा आणि भंडारा जिल्हा हा CPN बेरावरमध्ये होता। जेव्हा 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि आम्हाला कुठलाही रेकॉर्ड नसताना OBC टाकण्यात आलं। वास्तविक पाहता गव्हर्नमेंट गॅजेटमध्ये 1950 मध्ये आम्ही अनुसूचित जातीत आहोत। CPN बेरावरच्या 1948च्या गॅजेटमध्ये आम्ही अनुसूचित जातीत आहोत। 1941च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या यादीत आम्ही अनुसूचित जातीत आहोत। आणि आम्हाला अनुसूचित जातीमध्ये जेव्हा 1950 मध्ये काढण्यात सुद्धा आलं, ते काढण्याचा आणि घेण्याचा अधिकार फक्त संसदला आहे। संसदमध्ये बिल पास करावं लागते, पण संसदनी सुद्धा असा कुठलाही रेकॉर्ड नसताना आम्हाला 1950 मध्ये सुद्धा अनुसूचित जातीमधून वगळण्यात आलं। आमची मागणी ही फक्त आम्हाला पूर्ववत समाविष्ट करण्यासाठी अनुसूचित जातीत आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2001 मध्ये डॉक्टर भांडे समिती स्थापन केली। त्यांनी सुद्धा अहवाल दिला की बुवा धोबी समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि अस्पृश्यतेचे निकष पूर्ण करतो, हा अहवालसुद्धा आहे। आमचं महाराष्ट्र सरकारला एवढंच म्हणणं आहे की आम्ही 1960 पूर्वी जर भंडारा आणि बुलढाणा जिल्हा जर असतो तर आज 1976ची घटना अमेंडमेंट आहे। एका जिल्ह्यात जरी असता, जसं तुम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये काय मागणी केली आहे? आमची मागणी एवढीच आहे की 1960 पूर्वी आम्ही भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये होतो, ती आम्हाला पूर्ववत समाविष्ट या दोन जिल्ह्यामध्ये करा आणि 1976च्या घटना अमेंडमेंटची अंमलबजावणी करा। एका जिल्ह्यात असेल तर संपूर्ण जिल्ह्याला द्यावं लागते महाराष्ट्राला। मला एक सांगा, सध्या केंद्राच्या सूचीमध्ये तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये येता? आम्ही केंद्राच्या सूचीमध्ये सुद्धा OBCत आहोत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं शिफारस सुद्धा केलेली आहे की धोबी समाज हा अस्पृश्याचे निकष पूर्ण करतो। केंद्रात सुद्धा आमची लढाई आहे, पण दोन जिल्ह्यामध्ये जर आम्हाला समाविष्ट केलं तर आम्ही निश्चित 1976च्या घटना अमेंडमेंटनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनुसूचित जातीची सवलत मिळते। म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री दोन जिल्ह्याचा विषय आणि उर्वरित जिल्ह्याचा विषय यामध्ये फरक काय? दोन जिल्ह्यामध्ये 1976ला घटना अमेंडमेंट झाली, क्षेत्रबंधन हटलं, त्याच्यामुळे एका जिल्ह्याला जरी सवलत असेल तर ती संपूर्ण राज्याला लागू पडते। त्या घटना अमेंडमेंटचा जर आमचे दोन जिल्हे जर असते तर आज आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जातीची सवलत मिळाली पाहिजे। कधीपर्यंत तुम्ही अनुसूचित जातीमध्ये होता? 1960 पर्यंत आम्ही अनुसूचित जातीमध्ये गव्हर्नमेंटच्या यादीतही होतो आणि या CPN बेरावरच्या लिस्टमध्ये सुद्धा होतो गव्हर्नमेंटच्या। महाराष्ट्रामध्ये धोबी समाजाची लोकसंख्या किती आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती काय? आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 25 ते 30 लाख आमची या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे आणि आमचा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हे आम्ही म्हणत नाही। टाटा संशोधन समिती म्हणते, बार्टी म्हणते, त्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोग म्हणते, त्यांचे स्पष्ट रिपोर्ट आहेत की हा समाज अस्पृश्याचे निकष पूर्ण करतो आणि या समाजाला अनुसूचित जाती समाविष्ट करायला पाहिजे। अनुसूचित जाती जमाती आयोगाने देखील मान्य केलं की धोबी समाज हा मागास आहे, अस्पृश्यते पूर्ण निकष पूर्ण करतो। महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाने सुद्धा म्हटलेलं आहे की 1950 आणि 1976 नुसार या समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करायला पाहिजेत अशी स्पष्ट शिफारस केलेली आहे। आपण बघू शकतो की आणखी एक नवीन वाद म्हणजे आपण आत्ताच बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल, या व्यतिरिक्त इतरही वेगवेगळे समाज आहे ज्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहे। त्यातच आता धोबी समाजाची ही मागणी आहे जी राज्य सरकारला परत अडचणीत आणण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।